स्मारकाचे श्रेय कुणीही घेतले तरी चालेल, मात्र बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक झालेच पाहिजे, अशी आग्रही भूमिका आरपीआयचे रामदास आठवले यांनी घेतली। मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या कामाचे राज्य सरकारने भूमिपूजन न केल्यास 6 डिसेंबरला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते मिलच्या आवारात घुसून भूमिपूजन करतील, असा इशाराही आठवले यांनी दिला। यावेळी आरपीआयचे महापालिकेतील गटनेते डॉक्टर सिद्धार्थ देंडे, शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष MD शेवाळे, माजी नगरसेवक नवनाथ कांबळे, हनुमंत साठे, परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते। स्मारकाचे श्रेय कोणीही घेतले तरी चालेल, मात्र स्मारक झालेच पाहिजे, असेही ते म्हणाले। पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याबाबत 2 गटांमध्ये सध्या वाद निर्माण झाला आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले यापैकी कोणतेही नाव देण्यास हरकत नाही, असे आठवले म्हणाले। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्याची मागणी त्यांनी केली। येत्या हिवाळी अधिवेशनात जादूटोणा विरोधी कायद्याचे विधेयक मंजूर करण्याबरोबरच आरोपींना अटक केल्यास दाभोळकर यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी नमूद केले। मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही, मात्र ओबीसीच्या 27% आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे। मेटे यांनी त्यासाठी संग्राम करण्यापेक्षा आरपीआयमध्ये आल्यास प्रश्न सुटेल, अशा शब्दात आठवले यांनी त्यांची खिल्ली उडवली। महात्मा फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी विलंब होत असल्याचे भुजबळ यांनी म्हणले आहे। माळी समाजाने त्यासाठी रस्त्यावर उतरावे, आरपीआय त्यांच्यासोबत राहील, असेही आठवले यांनी सांगितले। पण आम्ही सांगितले जर उद्या तुम्ही नाही केलं तर 6 डिसेंबरला आम्ही भूमिपूजन करणारच। आमच्या आरपीआयचा आग्रह असा आहे की पोलिसांच्या बळाचा वापर न, पोलिसांच्या बळाचा फार विचार न करता जेवढ्या त्यांना लाठ्या चालवायच्या असतील तेवढ्या चालवाव्यात, गोळ्या चालवायच्या असतील तेवढ्या चालवाव्यात, पण आम्ही मात्र भूमिपूजन करणारच, अशा पद्धतीचा आमच्या पक्षाची भूमिका आहे। आणि याच्यामध्ये काही क्रेडिटचा विषय अजिबात नाही, आम्हाला क्रेडिट नको आहे। तुम्ही भूमिपूजन करा आणि तुम्ही क्रेडिट। पण माझा निरोप मी त्यांना सांगितला आहे की मला 7वी जागा नको आहे आणि ती जागा मनोहर जोशी उत्सुक असतील, त्यांना जर बाकीच्यांची मतं मिळत असतील तर आपल्याला एक एक्स्ट्रा खासदार जर आपल्याला निवडून आणता येत असेल तर मनोहर जोशींचा विचार करायला काही हरकत नाही। आता त्यांचा वादी मिटलेला आहे आणि मनोहर जोशींसारख्या सिनियर नेत्यांची उद्धवजींच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी आवश्यकता आहे। आम्हाला 3 जागा मिळाल्या पाहिजेत, हा आमचा आग्रह आहे आणि 3 जागा देण्याचं उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांनी मान्य केलेलं आहे। 3 लोकसभा आणि 1 राज्यसभा देण्याच्या संबंधातले प्रायमरी चर्चेमध्ये त्यांनी मान्य केलेलं आहे आणि फक्त आता कोणत्या जागा द्यायच्या आणि कुणी द्यायच्या असा निर्णय होणार आहे। तर शरद पवारांनी जरी त्यांना तिकीट देण्याचं ठरवलेलं असलं तरी उदयनराजेंना माझं सांगणं आहे, मी सुद्धा तुम्हाला तिकीट देण्याचं ठरवलेलं आहे। त्यामुळे आता कुणाचं तिकीट घ्यायचं तरी आपण ठरवा। म्हणजे आमचं तिकीट घेण्यामध्ये तुम्हालाच नव्हे साऱ्या महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे आणि दलित आणि मराठा, दलित आणि छत्रपती हे कधीच एकत्रित न येणारे जे लोक आहेत ते एकत्र येतील आणि त्याचा एक चांगला फायदा या राज्यासाठी होऊ शकेल आणि म्हणून त्यांनी आमच्या तिकिटाचा विचार करावा आणि लवकरच मी त्यांना जाऊन साताऱ्यामध्ये भेटणार आहे। मी आठवड्याभरामध्ये त्यांची चर्चा करणार आहे की त्यांची काय इच्छा आहे। ते जादूटोणा विरोधी बिलाला रिपब्लिकन पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि हे बिल कसल्याही परिस्थितीमध्ये नागपूर अधिवेशनामध्ये आणावं आणि त्याला ते पास करावं, त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करावं, अशी काल मुख्यमंत्री म्हणाले व हीच खरी दाभोळकरांना आदरांजली। तर मुख्यमंत्र्यांना आमचं एवढं सांगणं आहे, फक्त आदरांजली अर्पण करण्याचंच काम करू नका, तर ते आरोपींना पकडण्याचं काम करा।